कन्फ्युजन ना ते धूम्रलोचन राक्षसासारखं आहे. धूम्र म्हणजे काय? फॉग, धुकं आपण ज्याला बोलतो आणि लोचन म्हणजे तुमचे डोळे. जर तुमच्या डोळ्यासमोर भरपूर सारे धुकं असेल, फॉग असेल, तर तुम्ही पुढे सहज जाऊ शकाल का? नाही ना. तसंच ह्या राक्षसाचं पण तसंच आहे, की जर तुमच्या डोळ्यासमोर भरपूर सारे कन्फ्युजन आहे, भरपूर सारा फॉग आहे, तर तुम्ही पुढे इझिली जाऊ नाही शकणार आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या माइंडसेटवरती होतो. आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती वर्क ऑन नाही करत, तो काय होतं, तुमच्या माइंडसेटवरती त्याचं वर्चस्व वाढत जातं. कसलं तर कन्फ्युजनचं वर्चस्व वाढत जातं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवरती, करिअरमध्ये, हेल्थ, रिलेशन सगळ्या गोष्टींवरती व्हायला लागतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की कन्फ्युजनमधून कसं बाहेर पडायचं. अशा काय छोट्या-छोट्या स्टेप्स आहेत, ज्या घेतल्याने तुम्ही कन्फ्युजनमधून बाहेर पडू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काही पॉइंट्स बघायचे आहेत, जे मी दिले आहे. सो आपण हे मी स्पेसिफिकली 20s वाल्या लोकांसाठी का बोलत आहे? कारण की ही अशी स्टेज असते जिथे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपल्या जर्नीला सुरुवात झालेली असते. आपलं फाउंडेशन बिल्ड होत असतं आणि आपल्याला क्लॅरिटी नसते. सो म्हणून आपण आज 20s मध्ये जे कन्फ्युजन आपल्याला होतं त्याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतील त्याच्यावरती फोकस करणार. ओके. सो फर्स्ट आहे ट्रॅप ऑफ कन्फ्युजन इन युअर 20s. सो ट्रॅपमध्ये आपण कसं अडकतो? सो आपल्याला कन्फ्युजन आहे ना हे सेफ वाटतं. म्हणजेच काय, की आपल्याला असं वाटतं, की मी एका कम्फर्ट झोनमध्ये आहे. ठीक आहे ना, डिसिजन नाही घेतलं तर मला ॲटलीस्ट काही बदल नाही होणार. कारण की ज्यावेळेस तुम्ही डिसिजन घेतात ना, काहीतरी गोष्टी बदलतात आणि त्या बदलासाठी, त्या चेंजसाठी आपण रेडी नसतो. सो म्हणून आपल्याला वाटतं ठीक आहे, काहीतरी डिसिजन घेऊन आपण फेल होण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथे कम्फर्टेबल आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सेफ वाटतं. मोस्ट पीपल थिंक दे नीड मोर क्लॅरिटी. भरपूर लोकांना असं वाटतं, की मला खूप साऱ्या क्लॅरिटीची गरज आहे. मे बी मला ही क्लॅरिटी आल्यावरती मी पुढे जाईल. म्हणजे ती क्लॅरिटी आल्यावरती मी पुढे जाईल किंवा माझं कन्फ्युजन दूर होईल. पण तुम्हाला क्लॅरिटीची नसते, तर ॲक्शन घेण्याची गरज असते. कारण की क्लॅरिटी नंतर येते. जेव्हा तुम्ही ॲक्शन्स घेतात त्याच्यानंतर ती येते. सो म्हणून कन्फ्युजनमधून बाहेर पडायचं असेल ना, तर फर्स्ट तुम्हाला काहीतरी ॲक्शन्स घ्यायला लागतील, ज्या तुम्हाला क्लॅरिटी देतील आणि कन्फ्युजनमधून बाहेर काढतील. आणि कन्फ्युजनमध्ये जर तुम्ही सतत राहिलात, तर तुम्हाला आहे ना ऑटोमॅटिकली कॉस्ट भरावी लागते. सो कुठली कॉस्ट असते? तुमच्या भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज निघून जातात. तुमचा टाईम वाया जात असतो आणि तुमच्या माइंडसेटवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो ते वेगळं. सो तुम्हाला काय करायचंय कन्फ्युजनमध्ये अटकून नाही राहायचं. कारण की हा पूर्णपणे काय आहे ट्रॅप आहे. तर आपण आता त्या कन्फ्युजनचं रूट कॉज समजून घेऊया, की काय असं कारण आहे, मूळ कारण ज्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन येतं. ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर सारे चॉईसेस असतील, म्हणजे आपण बोलतो ना भरपूर सारे मार्ग आहेत. आता कुठच्या मार्गाने मी जाऊ मला कळत नाहीये. सो ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर चॉईसेस असतील ना, त्यावेळेस कन्फ्युजन येतो. सो फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलेत आणि तुमच्या पुढे 5 डिश ठेवल्यात, तर तुम्ही 5ही डिशमधलं थोडं-थोडं खाल. पण तुमच्या समोर 50 डिश आहेत, तर तुम्ही काय करणार ना? आपण काय होतं कन्फ्यूज होतो. अरे मी हे ट्राय करू की ते ट्राय करू? काय ट्राय करू? सो तसंच आपल्याबरोबर भरपूर सारे चॉईसेस असतील, तर कन्फ्युजन येतं. सो ट्राय करा की ते भरपूर सारे जे चॉईसेस आहेत ना, ते कट डाउन करायला आणि काही स्पेसिफिक गोष्टी तुमच्या पुढे ठेवा आणि त्याच्या रिलेटेड ॲक्शन्स घ्यायला चालू करा. फिअर ऑफ मेकिंग द रॉंग डिसिजन ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं मूळ कारण काय आहे, की जर तुम्ही चुकीचा डिसिजन घेतला आणि त्या डिसिजनचा इम्पॅक्ट तुमच्यावरती जर चुकीचा झाला, तर काय होईल? तर मी फेल झालो तर, माझ्याच्याने ते झालं नाही तर आणि त्याच्यामुळे मला रिस्क बेअर करावी लागली तर. सो ह्या सगळ्यामुळे काय होतं, आपण डिसिजन घेण्यापासून घाबरतो आणि जसं मी अगोदर बोलली, की डिसिजन जर नाही घेतला तर गोष्टी बदलणार नाहीत आणि पण त्या बदलाला पण घाबरत असतो. सो आपल्याला तो भीती काढून टाकायची. ठीक आहे, चुकील जास्तीत जास्त कळेल, डिसिजन चुकेल, पण त्याच्या व्यतिरिक्त तर काही होणार नाहीये. सो तुम्हाला काय करायचं आहे, इट्स ओके की डिसिजन चुकला तरी चालेल, पण डिसिजन ॲट घ्यायचा आहे. आणि थर्ड म्हणजे लिव्हिंग बाय अदर्स एक्स्पेक्टेशन. आपण बऱ्याच वेळेला कन्फ्युजनमध्ये राहण्यामागचं रिझन हे असतं, की आपण आपले विचार वेगळे असतात. मे बी आपल्या पॅरेंट्सचे विचार वेगळे असतील किंवा आपल्या सोसायटीचे विचार वेगळे असतील, आपल्या फ्रेंड्सचे विचार वेगळे असतील. सो या सगळ्यांच्या एक्स्पेक्टेशनचा विचार केल्यामुळे आपण नक्की आपल्याला काय पाहिजे आहे, माझ्यासाठी काय इम्पोर्टंट आहे, ते आपण विसरून जातो आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त क्रिएट होतं. सो आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची जी खूप खरंच खूप इम्पोर्टंट आहे, ती म्हणजे क्लॅरिफायिंग युअर व्हॅल्यूज अँड व्हिजन. ओके. सो तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिला तर तुमच्या व्हॅल्यूज शोधून काढायचे. व्हॅल्यू म्हणजेच काय तुमची मूल्य, की अशी कुठची जी मूल्य आहेत, ज्याच्या बेसवरती तुम्ही जर तुमचं आयुष्य जगलात, तर तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकेल. सो ही व्हॅल्यूज आणि मूल्य म्हणजेच काय ना, हे तुमच्या पास्ट लाईफमधून आलेले असतात. आपण जे काही एक्सपिरियन्सेस केलेले असतात, जे काही आपण बघितलं असतं, ऐकलं असतं किंवा ज्या काही घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात ना, त्याच्यातून ह्या व्हॅल्यूज क्रिएट झालेल्या असतात. काही व्हॅल्यूज मे बी आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याकडे आलेल्या असतात. सो हे ना आपलं ऑक्सिजन मास्क आहे. म्हणजे हे जर नसेल ना, ह्या क्लॅरिटी नसेल ना तुम्हाला, तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये अटकून राहणार. जस्ट सिंपल एक्झाम्पल द्यायचं. समजा भरपूर साऱ्या व्हॅल्यूज असतात. फ्रीडम आहे, मनी आहे, कॉन्ट्रिब्युशन आहे, सर्व्हिस आहे. इंटिग्रिटी आहे. सो अशा या भरपूर साऱ्या व्हॅल्यूज असतात.
समजा तुमचं व्हॅल्यू आहे फ्रीडम आहे. मी एक्झाम्पल म्हणून देते. जर तुम्ही एखादी गोष्ट करतायत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फ्रीडमच नाही आहे, तर तुम्ही तिथे ना सफोकेट करणार. का जसं मी बोलली ते ऑक्सिजन मास्क आहे. तुम्ही जर बिझनेस करताय, पण तिथे तुम्हाला फ्रीडमच नाहीये, तर तुम्ही तुमची ती व्हॅल्यू मीट नाही होत आणि ज्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज आहात. अरे, मी करतोय काहीतरी वेगळं आणि मला काहीतरी वेगळं मिळतंय. कारण तुम्ही जे करतायत त्याच्यासोबत तुमच्या व्हॅल्यूज मीट नाही होत आहेत. सो म्हणून तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्यात, की काय अशा माझ्या व्हॅल्यूज आहेत ज्याच्या बेसिसवरती मी जर डिसिजन घेतले, तर कन्फ्युजन निघून जाईल. देन येतं तुमचं व्हिजन क्रिएट करायचं, की एक्झॅक्टली मला काय पाहिजे आहे? मला काय व्यक्ती बनायचं आहे? माझे गोल काय आहेत? सो ज्यावेळेस तुम्ही ते गोल तुम्हाला ॲज अ पर्सन म्हणून काय बनायचंय ते तुम्ही जेव्हा डिसाईड करणार, त्यावेळेस तुम्हाला ती क्लॅरिटी येणार. कारण की आपण बऱ्याच वेळेला काय करतो, आपण फक्त दुसऱ्यांच्या गोल्सचा किंवा दुसऱ्यांनी जर जे काही केलं त्याचा विचार करतो. पण मला आतून काय वाटतं, माझं व्हिजन काय आहे? मला एखाद्या गोष्टीमध्ये कशी प्रगती करायची आहे? कुठच्या लेव्हलची प्रगती करायची आहे? कशी ग्रोथ घेऊन यायची आहे? सो ज्यावेळेस तुम्ही ह्याचा विचार करतात, त्यावेळेस ते व्हिजन तुमच्यासमोर क्लिअर होतं आणि ज्यावेळेस व्हिजन क्लिअर होतं, ऑटोमॅटिकली तुम्हाला राइट पाथ मिळायला लागतो. कारण की तुम्हाला जर व्हिजनच क्लिअर नसेल, की मला पोहोचायचंय कुठे, जायचंय कुठे, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही शकणार. देन डिफाईन युअर आयडल फ्युचर. सो तुमचं आयडल फ्युचर कसं असलं पाहिजे हे तुम्हाला अगोदर डिसाईड करायचं म्हणजे तुम्हाला कशा टाईपचं लाईफ जगायचं आहे, तुम्हाला कशा टाईपचा व्यक्ती बनायचा आहे, तुमच्यामध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे, तुमच्यामध्ये कुठचे गुण असले पाहिजे, तुमच्यामध्ये कशा प्रकारचं डिसिप्लिन असलं पाहिजे, हे तुम्हाला अगोदर डिसाईड करायचं. ज्यावेळेस तुम्ही ते डिसाईड करणार, ऑटोमॅटिकली तुमचं कन्फ्युजन क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होणार. सो हा खरंच खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे. या 3 मधला सगळ्यात टॉपचा पॉइंट म्हणजे तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत, की अशा माझ्या काय व्हॅल्यूज आहेत, ज्या जर माझ्या मीट झाल्या किंवा त्या माझ्या फुलफिल झाल्या, तर मला ऑटोमॅटिकली क्लॅरिटी येत जाईल. ओके. देन नेक्स्ट आहे ब्रेकिंग डाउन बिग गोल इंटू स्मॉल स्टेप. बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण इतक्या साऱ्या गोष्टी करायच्या असतात आणि आपले स्वप्न, आपले जे ड्रीम्स आहेत, ते खूप मोठे-मोठे आहेत. त्याने होतं काय, की आपण खूप ओव्हरवेल्म होतो. म्हणजे मला हे पण करायचं, ते पण करायचं, हे पण अचीव्ह करायचं, ते पण अचीव्ह करायचंय आणि होत तर काहीच नाही. सो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं एक गोल डिसाईड करायचं आहे आणि त्या गोलला तुम्हाला काय करायचंय, छोट्या-छोट्या स्टेप्समध्ये डिव्हाईड करायचं आणि छोट्या-छोट्या स्टेपमध्ये डिव्हाईड केल्याच्या नंतर तुम्हाला एका टायमिंगला एकाच गोष्टीवरती फोकस करायचा आहे. ओके. आणि हळू त्याच्यामध्ये मोमेंटम बिल्ड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुमचा गोल आहे, की तुम्हाला बिझनेस करायचा आहे. हे तुमचं गोल आहे. तुम्ही स्पेसिफिक बिझनेस तुम्हाला जो करायचा तो डिसाईड करतात. सो मोठं गोल तुम्ही डिसाईड केलं. सो त्या गोलला आता डिव्हाईड करा. छोट्या-छोट्या पार्टमध्ये डिव्हाईड करा. मे बी मला पहिल्यांदा गोलसाठी काय-काय बिझनेस करण्यासाठी काय-काय गोष्टी रिक्वायर्ड आहे. मे बी मला कुठचा बिझनेस करायचा ते माझ्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर क्लायंट मी कुठून गोळा करणार, त्याच्यानंतर मी कुठच्या टाइपचं मटेरियल यूज करणार, माझं प्रॉडक्ट कसं असेल. सो हे सगळे काय झाले, छोटे-छोटे त्यातले स्टेप झाले आणि मग आता फर्स्ट कुठच्या स्टेपवरती फोकस करणं गरजेचं आहे. मे बी मला फर्स्ट ह्याच्यावरती फोकस करायचंय, की मी माझं क्वालिटी प्रॉडक्ट कसं बनवेल, त्याच्यावरती मला फोकस करायचं सो तुम्हाला ते नेक्स्ट स्टेपवरतीच जायचं आणि हळू तो मोमेंटम बिल्ड करायचा. म्हणजे एक स्टेप झाली, की पुढची स्टेप झाली, की थर्ड स्टेप. सो असा तो मोमेंटम बिल्ड करायचं. ज्यावेळेस तुम्ही या प्रोसेसने जाल ना, त्यावेळेसच तुम्हाला हळू-हळू क्लॅरिटी यायला लागेल आणि कन्फ्युजन दूर जाईल. सो मी एका पुस्तकात खूप सुंदर उदाहरण वाचलं होतं, की तुमच्या समोर जर एक मोठा हत्ती दिला आणि तुम्हाला बोललं, की अख्खाच्या अख्खा हत्ती तुम्हाला आत्ताच खायचा आहे, तर तुम्ही खाऊ शकाल का? नाही खाऊ शकणार. तुमच्यासाठी असं होईल, की "अरे, एवढा हत्ती कसा संपेल मला?" जस्ट एक्झाम्पल. ओके. सो तसंच तुम्ही ज्यावेळेस एखादं मोठं गोलचा विचार करता, तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला आहे ना, असं वाटतं, की अरे, खूप काही करायचंय, भरपूर काही करायचंय. आणि ते ओव्हरवेल्मवालं फीलिंग यायला लागतं. पण तेच जर तुम्ही त्या हत्तीचे समजा छोटे-छोटे पार्ट करतात, त्याचे छोटे-छोटे तुकडे करतात आणि तुम्ही त्याला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये खातात, तर काय होईल, तर तुम्ही आरामात संपवू शकाल. मे बी तुम्हाला थोडे दिवस जातील, पण तुम्ही आरामात त्याला खाऊ शकाल. सो तसंच तुम्हाला पण इथे काय करायचं, तुम्हाला छोटे-छोटे स्टेप्स काय करायचे प्रॅक्टिकली त्याच्यावरती फोकस करायचं, की भरपूर सारे स्टेप्स आहेत आणि मला काय करायचं आता सध्या एकाच स्टेपवरती, एकाच पोर्शनवरती मला फोकस करायचा आहे. जेणेकरून तुमचं कन्फ्युजन निघून जाईल, की हे पण करायचं, ते पण करायचं, एवढं सगळं कसं होईल? आणि लास्टला तुम्हाला काय करायचं एक सपोर्ट सिस्टम बिल्ड करायची आहे, जी खूप इम्पोर्टंट आहे. कारण की तुमचं जे एन्व्हायर्नमेंट आहे ना, ती तुमची रिॲलिटी क्रिएट करत असतं.
असं बोललं जातं, ज्या 5 लोकांसोबत तुम्ही जास्त टाईम स्पेंड करतात, तसे तुम्ही एव्हरेजली बनतात. सो तुम्हाला बघायचं आहे, जर मला बिझनेस करायचा आहे, तर मला त्या लोकांसोबतच राहायला पाहिजे, जे लोकं बिझनेस करतात, बिझनेसचा विचार करतायत, ग्रोथचा विचार करतायत. जर मला जिममध्ये काहीतरी करायचं तर मला जिम करणाऱ्या लोकांसोबतच राहायला पाहिजे, जे त्या गोष्टी करत आहेत किंवा मला समजा हेल्थमध्ये अजून काही वेगळं करायचं आहे किंवा अजून कुठच्या वेगळ्या करिअरमध्ये किंवा सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये अशा काही गोष्टी करायच्या आहेत, ज्या खूप इम्पोर्टंट आहेत. सो त्या टाइपच्या लोकांमध्ये राहावा, जेणेकरून तुमचं एव्हरेज तुम्ही तसे बनत जाल. अदरवाईज तुम्ही अशा लोकांसोबत राहतायत, की ज्या लोकं कंप्लेंट करतायत, ज्या लोकं नेहमी गोलचा विचार नाही करत आहे. जस्ट फक्त चाललंय म्हणून लाईफ ढकलतात. तुम्ही पण तसेच बनणार. सो म्हणून तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला कन्फ्युजन काढून टाकायचं असेल ना, कारण की त्यांच्याकडनं तुम्हाला मास्टर माइंड आयडियाज मिळत असतात. सो ते कन्फ्युजन काढून टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एन्व्हायर्नमेंटमध्ये तुम्ही कोणासोबत टाईम स्पेंड करतात त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि अशी लोकं शोधायची आहेत, जी तुम्हाला चॅलेंज करतील, जी तुम्हाला सपोर्ट करतील. सपोर्ट करतील कशासाठी? तर "हां, ठीक आहे, तू हे करतोयस ना, मी तुला हेल्प करतो. अशा पद्धतीने तू करू शकतो." जो काही छोटा-मोठा सपोर्ट असेल ते करतील किंवा तुम्हाला चॅलेंज करतील, की तुला फर्स्ट हा गोल कंप्लीट करायचा आहे. आणि ज्यावेळेस त्यांचा गोल पण सेम असेल, तुमचा गोल पण सेम असेल, त्यावेळेस काय होतं ऑटोमॅटिकली तुम्ही एकमेकांना चॅलेंज करून नेक्स्ट स्टेपला जातात. सो हे खूप इम्पोर्टंट आहे, की सपोर्ट सिस्टम असणं, सिमिलर काइंड ऑफ लोकांसोबत राहणं इम्पोर्टंट आहे आणि अकाउंटेबिलिटी यूज करू शकता तुम्ही. म्हणजेच काय, की अशा व्यक्तींसोबत करू शकतात, की ज्यांना पण बिझनेस अचीव्ह करायचा आहे, ज्यांना पण हेल्थ गोल अचीव्ह करायचा आहे, जेणेकरून ते एकमेकांसोबत अकाउंटेबल राहतील. म्हणजेच काय, की आज तू फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला हेल्थमध्ये तुमचा गोल आहे, तर तुम्ही असं विचारू शकतो, "आज तू जिमला गेलास का? आज तू डाएट फॉलो केलं का?" सो तुम्ही एकमेकांना काय करताय, आन्सरेबल आहात असं आपण बोलू शकतो किंवा तुम्ही बिझनेस रिलेटेड करतात, तर ते एकमेकांना तुम्ही आन्सरेबल आहात, की "तू प्रॉडक्टवरती काम केलंस का? तू रिफाइनमेंट केली का स्ट्रॅटेजीमध्ये?" सो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय करायचा आहे, विचार करायचा आहे. सो ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्या एकत्र असतील किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करायला लागला ना, ऑटोमॅटिकली तुमचं कन्फ्युजन निघायला चालू होईल. कारण की कन्फ्युजन असं नाही होत, की जस्ट विचार केला आणि कन्फ्युजन गेलं. ते ॲक्शन्समधून तुम्ही जे काही हळू-हळू स्टेप बाय स्टेप जसं पुढे जाल, जसं सराउंडिंगमध्ये राहाल, त्यामधून ते हळू क्लिअर होणार आहे. सो तुमची पहिली स्टेप ही आहे, की ह्या ज्या काही मी स्टेप्स दिल्या आहेत, ज्या काही पॉइंट्स दिले आहेत, त्याच्यापैकी कुठचा पॉइंट आहे जो तुम्ही फर्स्ट इम्प्लिमेंट करणार आणि अशी कुठची ॲक्शन आहे ती तुम्ही घेणार आहात, जी तुम्हाला कन्फ्युजनमधून बाहेर काढेल आणि तुमच्या क्लॅरिटीकडे, कॉन्फिडन्सकडे घेऊन जाईल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लोकं 20मध्ये आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून ते जर कन्फ्यूज फील करत असतील, तर त्यांना हेल्प होईल, की कसं मी या कन्फ्युजनमधून बाहेर पडलं पाहिजे आणि माझ्या ग्रोथकडे फोकस केलं पाहिजे. लास्ट बट नॉट द लीस्ट, जर तुम्हाला कन्फ्युजनमधून, स्टकनेसमधून बाहेर पडायचं आहे, क्लॅरिटी घेऊन यायची आहे, कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे आणि अशा अलाईन ॲक्शन्स घ्यायच्या आहेत, ज्या तुम्हाला तुमचं जे गोल आहे, ड्रीम्स आहे, त्याच्याकडे घेऊन जातील. तर माझा येणारा अपकमिंग कन्फ्युजन टू क्लॅरिटी अँड कॉन्फिडन्स वेबिनार नक्की अटेंड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, की कसं तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडू शकतात आणि कसं एक पूर्णपणे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, माइंडसेट डेव्हलप करू शकतात. ते तुम्हाला नक्की समजेल. थँक सो मच.